नमस्कार, मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि आपण पाहत आहात निर्भय लोकतंत्र। आजचा विषय फक्त राजकारणाचा नाहीये, तो भारताच्या लोकशाहीच्या छातीत खुपसलेल्या सूर्याचा प्रश्न। देशात पक्षांतर बंदी कायदा आहे, संविधान आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, पण तरी पक्ष फुटतात, आमदार फुटतात आणि सरकारे कोसळतात आणि कारवाई मात्र कुठेच दिसत नाहीये। मग हा कायदा जनतेसाठी आहे की फक्त अगदी देखावा म्हणून ठेवलेला आहे? प्रश्न क्रमांक 1, जनतेने एका पक्षाला मत दिली, पण निवडून आल्यानंतर प्रतिनिधी दुसऱ्याच राजकीय छावणीत गेला। हा जनादेशाचा सन्मान आहे की जनादेशावर राजकीय दरोडा? प्रश्न क्रमांक 2, जर आज आमदार पक्ष सोडतो तर तो पक्षांतर, पण डझनभर आमदार पक्ष सोडतात तर त्याला राजकीय रणनीती म्हटलं जातं। कायद्याची व्याख्या संख्या पाहून बदलते का? प्रश्न क्रमांक 3, पक्षांतराच्या याचिका वर्षानुवर्षे प्रलंबित का राहतात? न्याय उशिरा मिळणं म्हणजे अनेकदा न्याय न मिळण्यासारखं असतं। मग या विलंबाचा फायदा नेमका कोणाला होतो? प्रश्न क्रमांक 4, सत्ता वाचवण्यासाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी कायद्याच्या पळवाटा शोधल्या जात असतील तर लोकशाही मजबूत होत आहे की कमकुवत, याचा विचार व्हायला हवा। प्रश्न क्रमांक 5, जनतेला 5 वर्ष थांबायला सांगितलं जातं, पण जनतेचा कौल बदलताना जनतेलाच विचारलं जात नाही की लोकशाही आहे की निवडणुकीनंतर जनतेला विसरण्याची संस्कृती? प्रश्न क्रमांक 6, जर विचारसरणी बदलली असेल तर राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जाण्याची तयारी का नसते? जनतेचा कौल पुन्हा घ्यायला भीती कशाची वाटते? प्रश्न क्रमांक 7, संविधानाचा वापर सत्तेसाठी करायचा की सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी? हा प्रश्न आज देशातील प्रत्येक नागरिक विचारत आहे। प्रश्न क्रमांक 8, राजकीय निष्ठा बदलते, मैत्री बदलते, आघाड्या बदलतात, पण बदलत नाही तो फक्त जनतेचा विश्वासघात। कारण प्रत्येक वेळी फसवला जातो तो सामान्य मतदार। प्रश्न क्रमांक 9, जर पक्ष फोडणे आणि जनादेश बदलणे हेच राजकारणाचं नवीन मॉडेल असेल तर निवडणुकाची गरज तरी काय? थेट सत्तेची गणित मांडून सरकार बनवा ना, मग जनतेचा वेळ आणि पैसा तरी वाचेल। प्रश्न क्रमांक 10, देश संविधानाने चालणार की राजकीय व्यवस्थापनाने? हा प्रश्न आता रस्त्यावरचा सामान्य नागरिक विचारतोय। प्रत्येकाला चीड आहे आणि जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट मिळत नाही तोपर्यंत लोकशाहीवरील संशय वाढतच राहील। सत्ताधाऱ्यांनो, विरोधकांनो आणि संपूर्ण राजकीय व्यवस्थेतील मान्यवरांनो, आज लक्षात ठेवा, जनता अंध नाही, जनता मुकी नाही, जनता विसरती नाही। मतदार फक्त मतदान मशीनवरील बटन नाही, तो लोकशाहीचा मालक आहे। आणि म्हणूनच आज निर्भय लोकतंत्रचा थेट सवाल, पक्षांतर बंदी कायदा असताना पक्ष फोडून सत्तेची समीकरणं बदलणाऱ्यांना तात्काळ अपात्र का ठरवले जात नाही? हा प्रश्न कोणत्या एका पक्षाला नाही, हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला आहे। मी ॲडव्होकेट श्रीकांत होवाळ आणि आपण पाहत होता निर्भय लोकतंत्र। जय संविधान, जय भारत। पाहत राहा निर्भय लोकतंत्र। धन्यवाद।